नमस्कार. आज आपण निघालो आहोत मंगळवेढा या संतांच्या भूमीतील माचनूर या गावामध्ये असणाऱ्या प्राचीन सिद्धेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी व शक्य तितकी माहिती गोळा करण्यासाठी. माचनूर हे गाव मंगळवेढा तालुक्यापासून 14 किलोमीटर व सांगोला तालुक्यापासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. आपण सोलापूर कोल्हापूर हायवेवरून जर आपण निघालो असेल तर आपल्याला ब्रह्मपुरी मधूनच खाली उतरावे लागते. हायवे सोडून खालच्या रस्त्याला जावे लागते. वर जर तुम्ही सोलापूरच्या दिशेने आलेला असाल तर तुम्हाला बेगमपूर मधून खाली उतरावे लागते. चला तर मग फायनली आपण माचनूर या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपण बघू शकता याचे प्रवेशद्वार, मंदिराकडे जाणारे हे प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य असे आहे. आपण पाहू शकता सोनेरी रंगामध्ये रंगवलेले हे प्रवेशद्वार नक्षीकाम. हे प्रवेशद्वार नवीन आहे व प्रवेशद्वारानंतर आपल्याला लगेच एक दीपमाळा दिसेल, जिथे आपण दिवे लावतो. म्हणजे प्राचीन काळामध्ये या ठिकाणी दिवे लावले जायचे ज्यावेळी लाईटची सुविधा नसायची त्यावेळी. अतिशय सुंदर व देखणी अशी दीपमाळ आहे. ही देखील नवीन आहे. आपण मंदिराच्या आसपास खुला मोठा पटांगण आहे. गर्द झाडी आहे. या ठिकाणी आपण गाड्या पार्किंग करू शकतो. हे आहे मंदिराचे प्रथम प्रवेशद्वार. या पहिल्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये एंट्री केल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतील ते पहारेकऱ्यांच्या देवड्या. अतिशय भव्य दिव्य उंच अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या ठिकाणी पहारेकरी थांबलेले असायचे मंदिरासाठी रक्षण करण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही. या दोन देवड्या आहेत दोन्ही बाजूला. या मंदिराकडे खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. आपण वरून आलो तर आपल्याला खाली जावं लागतं व नदीकडच्या दिशेहून वरती यावं लागतं. या पायऱ्या आहेत. या पायऱ्या पूर्णपणे दगडी बांधकामाच्या आहेत. पूर्वीच्या काळाचं हे बांधकाम आहे. मंदिराकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारच्या विरगळी आहेत. विरगळी या पूर्वीच्या काळी युद्धामध्ये मरण पावलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ बांधल्या जायच्या. अशा विरगळी प्राचीन प्रत्येक वास्तुकलेमध्ये आपल्याला पाहायला दिसून येतात. या ठिकाणी विरगळीमध्ये शिवलिंग ठेवलेले आहे. आपण पाहू शकता अतिशय सुंदर व देखणे असे शिवलिंग या ठिकाणी ठेवले आहे. व हे आहे मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार, ज्यामधून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. व ही कमान आहे. या कमानीमधून डायरेक्ट आपण नदीकडे देखील जाऊ शकतो. इथून आपण पाहू शकतो नदी. हा नदीकडे जाणारा रस्ता आहे. हे दुसरे प्रवेशद्वार देखील अतिशय मजबूत आहे. पूर्वी जंगलं असायची त्यामुळे जनावरांचा हल्ला देखील व्हायचा व शत्रूचा देखील हल्ला व्हायचा. त्या दृष्टीने वास्तू व त्या भोवतीच्या तटबंदी प्रवेशद्वार हे अतिशय भरभक्कम असे बांधले जायचे. आपण या दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केल्यावर आपण मंदिराकडे प्रवेश करू शकतो. हे बाहेर एक सूचना फलक लावलेले आहे. आपल्या उत्खनन शास्त्राने लावलेला आहे. हा पाहू शकता आपण मंदिराचा परिसर. हे मंदिराच्या परिसरामध्ये असणारे पिंपळाचे भव्य असे झाड आहे. हा मंदिर परिसर आहे. अतिशय देखणा, शांत, मनाला थंडावा देणारा असा हा परिसर. या वातावरणामध्ये गेल्यावर वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती होते. हे आहे मुख्य मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 12व्या शतकात म्हणजे यादव कुळामध्ये बांधले गेले होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण पाहू शकतो मोठासा 3 फुटाचा नंदी आहे. नंदी महाराजांचे कान व त्यांचे शिंगे हे चांदीचे आहेत. म्हणजे वरून त्यांना चांदी बसवण्यात आलेली आहे. डोळे देखील चांदीचे हे आहेत. अतिशय भव्य असा 3 फुटाचा नंदी आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर. या नंदी महाराजांच्या अंगावर अतिशय छान बारीक कोरीव अशी नक्षी देखील काढलेली आहे. हा मंदिराचा भाग आहे. आपण पाहू शकतो याचे खांब, गणपतीचे मंदिर
पूर्णपणे दगडी बांधकाम आहे। यामध्ये आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 दारं आहेत, 2 प्रवेशद्वार। पहिलं प्रवेशद्वार हे 5 फूट उंचीचं आहे, आपण यामधून सहज जाऊ शकतो। परंतु दुसरं प्रवेशद्वार आहे ते 2.5 फूट उंचीचं आहे। या दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, म्हणजे जाड माणसांना तर जाणं खूप कठीण आहे। आणि या दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या हर हर महादेव शिवशंकर सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेता येते। हा आहे येथील मुख्य देवस्थान, म्हणजे मुख्य शिवलिंग मोठ्या समया। व हा जो आहे सिद्धेश्वराचा एक चेहरा आहे, टोप म्हणता येईल याला। हे प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर ठेवले जाते व त्याची पूजा केली जाते। व ज्यावेळी यात्रा वगैरे असते त्यावेळी पालखीमध्ये ही मूर्ती, सिद्धेश्वरांचा चेहरा असलेली मूर्ती त्यामध्ये ठेवली जाते व त्याची यात्रा म्हणजे पालखी काढली जाते। आपण पाहू शकता याचे खांब, आपण पिलर म्हणू शकतो, ते अतिशय मजबूत व नक्षीदार आहेत। दगडाला दगड जोडून बांधलेली ही मंदिरं, ही मंदिरं मुघल काळाच्या अगोदर बांधलेली मंदिरं आहेत। याच्या भोवती, पूर्ण मंदिराच्या भोवती उंच अशी तटबंदी उभारण्यात आली आहे। मंदिरावर आपण पाहू शकतो अतिशय बारीक नकाशी केलेली आहे। जागोजागी नंदीची मूर्ती देखील काढण्यात आलेली आहे। ही तटबंदी औरंगजेबाने ज्यावेळी हा परिसर जिंकला होता त्यावेळी औरंगजेब तब्बल 4 वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होता असे सांगण्यात येते व इथूनच 4 वर्ष त्याने दिल्लीचा कारभार पाहिला होता। आपले तुळशी वृंदावन। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। या मंदिराला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी वगैरे व महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात। मंदिराच्या समोरच्या भागामध्ये 3 दीपमाळा आहेत, यावरती दिवे ठेवले जातात। हे आहे आपले पिंपळाचे झाड, भव्य असे पिंपळाचे झाड। व आता आपण निघालो आहोत एका छोट्या मंदिराकडे। इथे गणपतीची मूर्ती आहे व नागदेवता देखील इथे आहेत। हे छोटेसे मंदिर आहे। मंदिराच्या आवारामध्येच, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या नंदी महाराजांच्या अंगावर केलेली नकाशी मी मगाशी तुम्हाला दाखवायची विसरून गेले होते, त्यामुळे आता दाखवत आहे। व मंदिराच्या त्या शिळांवरती देखील केलेली ही नकाशी। अनेक ठिकाणी नागदेवता देखील आहेत। आता आपण निघालो आहोत घाटाकडे। हा घाट राजमाता अहिल्यादेवी यांनी बांधला असे इतिहासात सांगितले। तब्बल 50 पायऱ्या खाली उतराव्या लागतात असा हा उंच मोठा घाट आहे। ही भीमा नदी आहे, पंढरपूरवरून इकडे आलेली, म्हणजे भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी पंढरपूर माचनूर असं करून कर्नाटकामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते। त्या पायऱ्या तुम्ही बघू शकता, अतिशय भक्कम अशा पायऱ्या आहेत। हे नदीमध्ये हे जटाशंकराचे छोटेसे मंदिर आहे। याचा कळस पुरामध्ये वाहून गेला असे नागरिकांकडून सांगण्यात येते। 1956 साली या ठिकाणी महापूर आलेला होता। यामध्ये जटाशंकराचे हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेच होते। तर ह्या तब्बल 50 पायऱ्या वरती जाऊन मंदिरामध्ये 3 फूट पाणी साचले होते। एवढा मोठा पूर या भीमा नदीला आलेला होता। या पुरामध्ये जटाशंकराचे मंदिराचा जो कळस होता तो वाहून गेला असल्याचे सांगण्यात येते। आपण पाहू शकता मंदिराची उंची व त्यावरून पूर किती मोठा आला असेल याचा अनुमान आपण लावू शकतो। मंदिराच्या पायऱ्या अतिशय उंच आहेत। आजकाल नॉर्मली आपण छोट्या छोट्या पायऱ्या काढतो। मंदिरासमोर नंदी महाराज आहेत व ही आहे जटाशंकर मंदिरातील शिवलिंग।
या मंदिराच्या भोवती देखील अतिशय सुंदर असे काम केलेले दिसून येते. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. दगडे एकमेकांमध्ये खाचांमध्ये अडकवून तयार केलेले हे मंदिर आपण पाहू शकता. अजूनही मजबूत आहे. यादवकालीन म्हणजे 12व्या शतकातील हे मंदिर. ही भीमा नदी. सध्या यामध्ये मासे दिसत आहेत. कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसतील पण मला दिसले होते. हा मंदिराच्या भोवतालचा परिसर. सध्या नदीचे पाणी कमी झालेले आहे. पावसाळ्यामध्ये या नदीला हमखास पूर आलेला असतो. ही आहे आपली भीमा नदी. ही नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. पंढरपूरकडून म्हणजेच विठ्ठलाचे चरण धुवून हे पाणी इकडे येते. त्यामुळे या नदीचे महात्म्य अतिशय मोठे आहे. यामध्ये यात्रेच्या दरम्यान जे भाविक भक्त येतात ते या ठिकाणी स्नान करतात व ही नदी बेगमपूरवरून कर्नाटकामध्ये जाते व तिथे कृष्णा नदीला मिळते. या ठिकाणी माशांची हालचाल तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी नदीपात्राच्या शेजारी शंख शिंपले यांचा अतिशय मोठा पसारा दिसत होता. अगदी आपल्या दारामध्ये खडे जसे असतात तसे शंख आणि शिंपले या ठिकाणी पडलेले होते. आता हे नदीपात्राचे दर्शन घेत असतानाच मी तुम्हाला माचनूर म्हणजे या गावचे नाव माचनूर कसे पडले याची एक दंतकथा सांगते. औरंगजेब ज्यावेळी या ठिकाणी म्हणजे 4 वर्ष कारभारास थांबला होता. औरंगजेबाने जेव्हा हा परिसर जिंकला व येथून 4 वर्ष दिल्लीचा कारभार भागण्यासाठी या ठिकाणी तो थांबला होता. त्यावेळी त्याने सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंग फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु औरंगजेबाच्या सैन्यावर त्यावेळी मधमाशा व भुंग्यांनी हमला केला होता. त्यामुळे औरंगजेबाने संतप्त होऊन आपल्या हर हर महादेवांना म्हणजे तिथे असलेल्या सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंगाला गायीचे मांस प्रसाद म्हणून चढवण्याचा अट्टहास धरला होता. हे मांस त्याने एका ताटात भरले व कापड झाकून ते मांस ज्यावेळी त्याने शिवलिंगापर्यंत नेले त्यावेळी शिवलिंगापर्यंत गेल्यानंतर त्याने ज्यावेळी त्या ताटावरील कापड उघडले त्यावेळी गायीच्या मांसाच्या ठिकाणी त्याला पांढरी फुले आढळून आली. हा चमत्कार पाहून औरंगजेब थबकला व त्याने शरणागती पत्करली. गायीचे मांस हे फुलामध्ये रूपांतरित झाले म्हणजे मांसाने नूर बदलला म्हणून त्याला मास नूर असे म्हणण्यात आले. परंतु हळूहळू त्यानंतर याचा अपभ्रंश होऊन मास नूरचे माच नूर असे नाव पडण्यात आले. नदीकाठी फिरताना आम्हाला एक शंख सापडला. कदाचित हा कोणीतरी थोडाफार खराब झाल्यामुळे त्याने विसर्जित वगैरे पाण्यामध्ये केलेला असावा. पण छान आहे. ठीक आहे. वाजतोय देखील चांगला. आपण पाहू शकता. मंदिरामध्ये रिटर्न आल्यानंतर माझे लक्ष गेले या चंदनाच्या गोष्टीकडे. इथे पाटावर चंदन उगाळून आपण कपाळाला लावायचा असतो. इथे चंदन उगाळण्याचे लाकड व पाट दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोरील छोट्या मंदिरा शेजारी आपण पुन्हा एकदा दर्शन घेऊया सिद्धेश्वरांच्या मंदिराचे, शिवलिंगाचे. हे मंदिरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला व मंदिरामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला आपल्याला दुसरे एक छोटेसे मंदिर दिसते. तिथे देखील शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये देखील शांतता, नंदी महाराज, गारवा व इतिहासाची जाणीव करून देणाऱ्या गोष्टींचा अनुभव येतो. आपण इथे असणाऱ्या शिवलिंगाचे देखील दर्शन घेऊया. यामधील हे देवस्थान अतिशय जुने असल्याने
या परिसरातील अनेक लोक तसेच कर्नाटकातील देखील बऱ्यापैकी लोक ज्यावेळी पांडुरंगाचे दर्शन घेतात त्यावेळी माचनूरचे देखील दर्शन घेतले जाते. वरून हा मंदिराचा व्हिडिओ बघू शकता. वरून पाहिले तर जमिनीलगत मंदिराचे शिखर दिसते. म्हणजे वरून गेले तर खाली जावे लागते व खालून वरती यावे लागते. अतिशय छान पद्धतीचे हे बांधकाम आहे व भक्कम आहे. आजही ते बांधकाम भक्कम आहे व हा ते येणाऱ्या भाविक भक्तांसाठी बांधलेला मठ आहे.